तर मित्रांनो तुमच्या आले पाण्याचं गाडीचं पक्षीचं भानगड काय नेमकं. तर मित्रांनो विषय असा होता, आपल्याला ही पल्सर गाडी मित्रांना द्यायची होती बर का. लगेच मी न आपला मित्र निघलो बर का बांगबोंग करीत. चायला आज गाड्या बी दिसा ना बोरवाडावर. गाड्या तर नाही दिसले पण आपले मित्र दिसले बर का. मग आपण त्यांना फाटाफट भेटून घेतलं. त्यांना लय लांब जायचं होतं त्याच्यामुळे ते निघले हो फाटाफट गाडी घेऊन आणि आपल्याला दिली डिजिटल गाडी. चायला आपल्या मित्रांनी गाडी नाही नेली म्हणल्यावर याचं कारण हेच असणार आहे बर का. लगेच आपल्या मित्रांनी फाटाफट पाण्या हातारल्या चला आता जाऊ धरण पाहायला. आणि एक टाइम असा होता त्यावेळेस गाडी इकडून चालायच्या बर का. पण आता मोठा रस्ता झाल्यामुळे इकडून काय गाड्याच येत नाही. ते बरं झालं बर का मोठा रस्ता झाला, नाही तर रात्रीच टायमाला असं भे वाटायचं नीड. गाडी तर डिजिटल आहेच म्हणा पण रस्ता बी इतका खराब आहे ना भाऊ, पार पाडायला आलतो आम्ही आता. गाडी काय वर जात नाही त्याच्यामुळे पैस निघलो भाऊ. मग मस्त पाऊस झाल्यामुळे आपल्या धरणाला इतकं पाणी आलेलं होतं ना, पूर्ण 70% आलेलं होतं बर का. चायला आज वरचे 30% जर पूर्ण झाले तर मस्त पैकी आपल्याला चादरीवरून पाणी बघायला भेट नाही का. तेवढ्यात आपला भाचा आला भाऊ लगेच धरण पाहायला. यांचा काय विषय ते मला बी नाही माहिती बर का, पण लय मस्त बसलेले होते म्हणून एक व्हिडिओ घेतला. चला मग आता काम धंदे पाहू, लय धरण पाहिलं आपण आता. चला मग वळवा म्हणलं आपल्या गाड्या. यांना नुसतं म्हणलं गाड्या वळवर ते हे लागले हो जागेवरच फिरवायला. चला मग आता. आणि गाडी चालू तर कमी राहिली पण बिडीत जास्त पिऊ राहिली भाऊ. ती गाडी दिली घरी लावून. चला ती गाडी घेऊन निघू आता बांगल्यावर येऊन पहिले आपण राख्या घेतल्या भाऊ, कारण की मम्मीने आपल्याला राख्या आणायला सांगितल्या होत्या. तर मित्रांनो तुम्हाला बी रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.